स्तोत्रसहिता 118 1 ते 9 वचन प्रियानं आपण यावेळेला सर्वजण काढून वाचूया. स्तोत्रसहिता 118 पहिले वचन मी वाचत आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करू. प्रार्थना करूया प्रियानो. खरोखर प्रभू, आम्ही तुझे आभार मानत आहोत. तुझं वचन प्रभू आम्ही ज्या ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला प्रभू तू आमच्या अंतःकरणाशी बोलत असतो. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रभू आम्ही असताना देखील आम्हाला तू तुझ्या वचनाकरवी प्रभू प्रोत्साहन देत असतो, मार्गदर्शन देत असतो. सर्व निराश गर्तेपासून प्रभू आम्हाला तू वर काढत असतो. आणि खरोखर तुझं वचन हे आमच्या अंतःकरणाला स्पर्श करत आहे. कुठल्याही प्रकारचे दोष, पाप, अपराध, चुका जर आहेत तर त्या देखील प्रभू तुझ्या वचनाद्वारे आजपर्यंत प्रभू तू आम्हाला दाखवत आलेला आहे. आम्ही विशेष प्रभू आज प्रार्थना करत आहोत, तुझ्या वचनातून वाचून समजून घेत असताना आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून प्रभू आम्हाला तू सहाय्य कर. आणि प्रभू खरोखर आम्ही संपूर्ण रीतीने प्रभू परमेश्वर तुझ्या वचनाला नुसतं आम्ही ऐकणारेच नाही, विश्वास ठेवणारे आणि कृतीमध्ये आणणारे देखील असावं म्हणून तू सहाय्य कर. ये प्रभू, यावेळेला तुझ्या वचनामधून जे आमचे आध्यात्मिक भाकर आहे, जीवनाची भाकर आहे, त्यामधून बोलत असताना, ऐकत असताना प्रभू आम्हा सर्वांना तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन मिळू दे. मनुष्याचं शहाणपण नाही, परंतु आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला मिळू दे. आणि प्रभू तुझं आणि तुझं गौरव आणि आमची आध्यात्मिक उन्नती प्रभू तू करून घे. येशूच्या पवित्र नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बाबा. मागील प्रियानो आपण आठवड्यापासून 7 आश्वासने यावरती प्रियानो मनन करण्याला सुरुवात केलेली आहे. आणि 7 आश्वासनापैकी आपण पाहिलं आहे की मागील आठवड्यात मला क्षमा मिळालेली आहे आणि त्याबद्दल वेगवेगळे आपण प्रियानो वचनं पाहिलेली आहेत. आणि त्या क्षमेच्या वचनांना प्रियानो आपण पाहत असताना पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तेवढे आपले अपराध देवाने दूर केलेले आहेत. त्यानंतर लाखेसारखी लाल आणि किरमिजासारखे आपले पापे असले तरी देखील प्रियानो परमेश्वर बर्फासारखी ती शुभ्र करेल म्हटलेलं आहे. आणि मग प्रियानो त्याच्या नावामध्ये पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही आणि रक्ताच्या द्वारे खंडणी भरून आपल्याला प्रियानो पापापासून मुक्ती मिळालेली आहे. खंडणी भरून पापांची क्षमा मिळालेली असताना विश्वसनीय आणि न्यायी तो देव आहे. आज आपण बघत आहोत प्रियानो दुसरा मुद्दा की मी मुक्त किंवा स्वतंत्र आहे. मुक्त किंवा स्वतंत्र. आता मराठीमध्ये शब्द किंवा इंग्लिशमध्ये शब्द त्याला फ्रीडम म्हटलेलं आहे किंवा फ्री म्हटलेलं आहे. आता ज्यावेळेला आपण मुक्त म्हणतो त्यावेळेला एक गाणं आपल्याला प्रियानो चांगलं माहिती आहे नाही का? मुक्ती दिलाय येशू नाम आणि शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय मुद्दामून प्रियानो हे गाणं लिहिणाऱ्याने खरं तर ते गीत लिहिलेलं आहे. ह्या गाण्याला इंग्लिशमध्ये प्रियानो तसं तर मला वाटत नाही लिहिलेलं आहे, काही थोडंसं भाषांतर आहे. परंतु ज्या व्यक्तीने कदाचित हे गाणं लिहिलं असेल त्यावेळेला त्याने आपल्या भारत देशाची प्रियानो पार्श्वभूमी लक्षात घेऊन इथल्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी हे खरं तर गाणं त्याने लिहिलेलं आहे. कारण मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. हिंदू लोकांच्या विश्वासाप्रमाणे प्रियानो ज्या वेळेला हे मनुष्य जीवन आपण जगत आहोत तर त्यांचं सांगणं काय आहे की मागील जन्मामध्ये आपण दुसरे कुठले तरी प्राणी होतो, आपला मनुष्य जन्म नव्हता.
आणि कदाचित पुढे सुद्धा आपल्याला मनुष्य जन्म मिळणार नाही, कारण हिंदू धर्माप्रमाणे मनुष्य जन्म फक्त एकदाच मिळत असतो आणि मग त्याच्या आधी किंवा नंतर आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला खरं तर जन्म मिळत असतो. म्हणजे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपला जो आत्मा आहे तो ब्रह्मामधून बाहेर निघाला आहे आणि तो फिरत राहतो, तो फिरत राहतो, तो फिरत राहतो, वेगवेगळे जन्म घेत राहतो, तो वेगवेगळे रूप घेत राहतो आणि तो फिरतच राहत असतो. काही प्रियानो 1000 जन्म त्याला घ्यावे लागत आहेत, लाखो जन्म त्याला घ्यावे लागत आहेत. आणि ज्या वेळेला तो चांगलं काम करतो, ते करत असताना तो चांगलं काम जर त्याच्या जीवनामध्ये केलं तर परत एकदा जिथून तो निघालेला आहे ते म्हणतात त्या ब्रह्मामध्ये तो विलीन होतो, तो समाविष्ट केला जातो. आणि म्हणून मनुष्य मेल्यानंतर हिंदू धर्मातले लोक शब्द काय वापरतात, ते त्याच्या आत्म्याला शांती मिळो, त्याच्या आत्म्याला शांती मिळो. म्हणजे काय, आता त्याने भटकत राहू नये, त्याच्या आत्मा जो आहे वेगवेगळी रूप धारण करत राहू नये, परंतु त्याच्या आत्म्याला आता शांती मिळो. म्हणजे काय, जिथून तो निघाला त्या ब्रह्मामध्ये परत एकदा विलीन हो. त्याला जास्त जन्म नको आहेत, बस झालं त्याचं एक एवढे जन्म त्याचे झाले, त्याच्या आत्म्याला शांती मिळो. दुसऱ्या बाजूला त्याच्या आत्म्याला शांती मिळो म्हणत असताना ते म्हणत आहेत त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. मनुष्याच्या शरीरामधून त्याचा आत्मा ज्या वेळेला निघून जातो त्यावेळेला त्याला काय मिळालेली आहे, मुक्ती. कारण हे शरीर म्हणजे दास्यगृहामध्ये असल्यासारखं ते म्हणतात. हे शरीर म्हणजे कैदेमध्ये आपण बंद आहोत, यामधून मुक्त होतो त्याचा आत्मा आणि दुसऱ्या शरीरामध्ये जातो आणि त्या शरीरामध्ये मग तो किड्यांचा असेल, प्राण्यांचा असेल, त्याच्यामध्ये तो बंदिस्त होऊन जातो. मुक्ती त्याला मिळालेली आहे. मी मुद्दामून आपला मुद्दा जो प्रियानो स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे, ख्रिस्तामध्ये तुम्ही मुक्त आणि स्वतंत्र आहात. आता आपण हिंदू धर्माप्रमाणे कदाचित आपण आपल्यापैकी काही जण असतील किंवा आपले पूर्वज असतील प्रियानो, ते ह्या विश्वासामध्ये असतील की आपण वेगवेगळ्या रीतीने जन्म घेत आहोत. परंतु पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण उघडून वाचतो प्रियानो, त्यावेळेला आपल्याला समजून येतं की परमेश्वराचं वचन सांगत आहे की मनुष्याला फक्त एकच जन्म आहे आणि त्यानंतर त्याला न्यायासमोर उभं राहायचं आहे. मनुष्याला फक्त एकच जन्म आहे. याच्या आधीसुद्धा त्याला कुठलाही जन्म नव्हता. तो परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये होता. या भूतलावरती कुठलाही मनुष्य, आज कुठलंही बाळ म्हणून प्रियानो जन्माला आलेला आहे तर तो देवाच्या सान्निध्यामध्ये होता. त्याला कुठलाही पूर्वीचा जन्म नव्हता. परंतु आता जर त्याने जन्म घेतलेला आहे आणि या भूतलावरती तो वागत आहे आणि तो म्हातारा होईस्तोवर कदाचित या भूतलावर राहील आणि नंतर मरण पावेल, तर तो काही दुसरा जन्म घेणार नाही आहे. तो परत एकदा देवाच्या सान्निध्यामध्ये जर विश्वासणारा आहे तर देवाच्या सान्निध्यामध्ये, आणि न्यायाच्या दिवशी प्रियानो त्याला नंतर अनंत काळचं जीवन मिळणार आहे. ख्रिस्तामध्ये ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला आपण मुक्त झालेलो आहोत. याचा अर्थ काय की आता कुठल्याही बंधनामध्ये आपण अडकलेलो नाही आहे. आपण त्या पुनर्जन्माबद्दल बोलत नाही आहे. गीताबद्दल प्रियानो म्हटलेलं आहे, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. ते लोकांनासाठी आहे प्रियानो. पण ज्या वेळेला प्रियानो ख्रिस्त त्यांना आपण सांगतो त्यावेळेला ते हे सुद्धा आपण सांगत आहोत की ख्रिस्तामध्ये मुक्ती आहे. आणि त्या लोकांना मुक्ती मिळण्यासाठी प्रियानो ते काय करत असतात, वेगवेगळे कर्मकांड देखील करत असतात, किंवा त्यांच्या आत्म्याला, त्यांच्या ज्या प्रियजनांचा जो आत्मा आहे तो जर खरंच शांत व्हायचा असेल, तडफडत राहू नये, त्याने भटकत राहू नये, तर त्याच्या नावाने काहीतरी पूजा अर्चा देखील करतात. आपण प्रियानो तसल्या मुक्तीबद्दल बोलत नाही. आपण बोलत आहोत तर पापाच्या दास्यगृहामध्ये मनुष्याचं रूप धारण आपण जे केलेलं आहे किंवा आपण माणसाचं रूप म्हणून जे आहोत त्यामध्ये सुद्धा आपण कैदेमध्ये असल्यासारखे आहोत. कोणाच्या कैदेमध्ये? पापाच्या कैदेमध्ये आहोत प्रियानो. पाप आपल्यामध्ये राज्य करत आहे. पाप आपल्यावरती सत्ता चालवत आहे. पापामुळे प्रियानो आपल्या संपूर्ण चांगल्या कृतींना बेड्या पडलेल्या आहेत, हे आपण यावेळेला प्रियानो सांगत आहोत. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये तुम्हाला
7 आश्वासनांपैकी हे दुसरं आश्वासन म्हणत आहे की मी मुक्त आहे किंवा स्वतंत्र आहे. स्वतंत्र म्हणजे काय? माझ्यावरती आता कुणाचा दबाव राहिलेला नाही, मी कुठल्याही दास्यामध्ये आता नाही, मी पापामध्ये अडकलेला नाही, पण स्वतंत्र आहे. आणि तेच प्रियानो स्तोत्र 118 प्रियानो आपण वाचत आहोत. स्तोत्रसंहिता 118 आणि त्याचं विशेष करून प्रियानो 5वं वचन काय म्हणते बघा. स्तोत्रसंहिता 118 आणि 5वं वचन म्हणत आहे की अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. मी अडचणीत होतो, मी कुठल्या तरी काळजीमध्ये होतो, मी चिंतेमध्ये होतो, मला काहीतरी त्या जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या आणि त्या समस्यामुळे माझं जीवन जे आहे खुंटलं गेल्यासारखं होतं. परंतु स्तोत्रकर्ता या ठिकाणी काय म्हणत आहे की मी अडचणीत असता मी परमेश्वराचा धावा केला आणि तो ऐकून परमेश्वराने मला काय केलेलं आहे? प्रशस्त स्थळी नेमलेलं आहे. प्रशस्त स्थळी म्हणजे काय? एका चांगल्या ठिकाणी तो घेऊन गेलेला आहे. काही वेळेला प्रियानो बागेला पाणी घालत असताना मातीमधून पाणी ज्या वेळेला बागेला लागतं त्यावेळेला कधी कधी त्या मातीमधून मुंग्या बाहेर येत असतात, एखादा किडा बाहेर येत असतो, झाडांवरती लपलेले त्या ठिकाणी वेगवेगळे जे आळे आहेत ते कधी कधी बाहेर येत असतात, पाणी लागलं आहे. आणि मग कधी कधी त्यांच्याकडे बघून असं वाटतं की अरे बिचाऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्या पाण्यावरती तरंगत असतात किंवा तो किडा तरंगत असतो आणि त्या पाण्यामध्ये ते वाहतच राहतात प्रियानो. परंतु कधी कधी आपल्याला असं वाटत असतं की नाही, बिचाऱ्यांचं घर गेलेलं आहे आणि मग तिथं मी कधी कधी पाला टाकतो, मग त्याच्यावरती तो एखादा जीव किंवा एखादा किडा तो स्वतःला तरला जात असतो किंवा तो वाचतो त्या ठिकाणी. त्याला एक जागा मिळते, तो वाहत जात नाही, तो थांबतो तिथे. स्तोत्रकर्ता म्हणत आहे अडचणीत मी होतो. कुठल्या प्रकारची अडचणी आपल्याला सांगता येणार नाही, परंतु प्रियानो वरच्या जर भागामधून जर आपण बघितलं, दुसरं वचन म्हणते आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे, अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. म्हणजे काय? मोशेच्या काळामध्ये कधीतरी हे लिहिलेलं स्तोत्र आहे आणि त्यावेळच्या अडचणी भयंकर आहेत. त्यावेळचे प्रसंग प्रियानो जर आपण आठवले की दास्यगृहामध्ये ते होते, गुलामगिरीमध्ये ते होते, इजिप्तमध्ये ते होते, मिस्र देशामध्ये, आणि तिथून प्रियानो त्यांना कशा रीतीने परमेश्वराने बाहेर काढलेले हे आपल्याला प्रियानो चांगल्या रीतीने माहीत आहे. त्या दास्यगृहामध्ये असताना, गुलामगिरी करत असताना परमेश्वराने त्यांना बाहेर काढलेलं आहे. भले नंतर प्रियानो 40 वर्ष ते रानामध्ये भटकत होते, पण तरी त्या परिस्थितीमध्ये देखील प्रियानो मिस्र देशामध्ये म्हणा किंवा त्या 40 वर्षाच्या वाळवंटामध्ये परमेश्वराने कुठंतरी त्यांना प्रियानो दरवेळेला सहाय्य करत आलेलं आहे. त्यांच्या सर्व समस्यामधून त्यांना सोडवलेलं आहे. मुंग्यांप्रमाणे प्रियानो त्यांची संख्या होती, पण तरी देखील देवाने प्रत्येकाची काळजी घेत आलेला आहे. त्या अडचणींमधून, तसल्या अडचणींमधून तो म्हणते की अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला आणि तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. फार सुंदर प्रियानो. समुद्रामधून प्रियानो ते वाट काढून अशा ठिकाणी परमेश्वराने त्यांना घेऊन गेला की त्यांच्या मागे लागलेला जो शत्रू आहे त्यांना पाण्यामध्येच गडप करून टाकलं, परंतु यांना मात्र संपूर्ण रीतीने कोरड्या भूमीवरती त्यांना प्रशस्त स्थळी नेमून ठेवलेलं आहे. किती भयंकर अशी परिस्थिती असेल प्रियानो. पण महत्त्वाची गोष्ट प्रियानो यामध्ये आहे की या स्तोत्राला लिहित असताना 4थं वचन प्रियानो फार महत्त्वाचं आहे. काय म्हणते? परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे. परमेश्वराचं भय ज्यांना आहे, परमेश्वराचं भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. आणि मग तो 5व्या वचनात म्हणते की अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला. परमेश्वर सगळ्याच लोकांच्या जीवनामध्ये धावून जाणार नाही, परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवणारे, त्याच्या
भयामध्ये वागणाऱ्या लोकांना मात्र परमेश्वर वाचवणार आहे. आपण कदाचित फक्त 5वं वचनच वाचू एका वेळेला आणि मग आपण म्हणू की परमेश्वराने धावा केला आणि त्याने त्याला प्रशस्त स्थळी नेले. अरे, प्रशस्त स्थळी तो त्याच व्यक्तीला घेऊन जाईल की जो परमेश्वराचं भय धरणार आहे, सगळ्या लोकांनाच नाही. नवीन करारामध्ये देखील प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने 4,000 5,000 लोकांना जेव घातलेला आहे. अद्भुत रीतीत ती मेजवानी होती प्रियांनो. परंतु सगळ्यांनी खाऊन, भाकर आणि मासे सगळ्यांनी खाऊन ढेकर सुद्धा दिला, पण ते सगळेच वाचले का? सगळ्यांनीच विश्वास ठेवला का? नाही, सगळ्यांनीच विश्वास नाही ठेवला. काही लोक फक्त भाकर खाण्यासाठीच त्याच्या मागे होते, परंतु विश्वास ठेवणारे फार कमी होते. अगदी त्याच रीतीने प्रियानो, परमेश्वराचं भय जर धरणारे असताल तर स्तोत्रकर्ता पुढं म्हणत आहे की तुमच्या अडचणींमध्ये तुम्ही जर त्याचा धावा केला तो प्रशस्त स्थळी तुम्हाला घेऊन जाईल. बाकी संपूर्ण जमीन कदाचित वाळूमय राहील, भुसभुशीत राहील, खाली धसलं जाईल. बाकीचे लोक कदाचित नाश पावतील, परंतु तुम्हाला मात्र तो खडकावरती उचलून धरणार आहे. आज त्या संदर्भामध्ये प्रियांनो आपण म्हणत आहोत, ते अभिवचन त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही जर माझे भय धरणारे आहात, माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्यात, भय धरणारे म्हणजे प्रियांनो विशेष करून त्याच्या आज्ञेचं पालन करणारे आहात. कधी कधी आपण म्हणतो की नाही हो, देवाचं भय आहे. माणसाच्या भयापासून देवाचं भय वेगळे प्रियांनो. देवाचं भय म्हणत असताना आपण म्हणत आहोत की त्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणारे जर आपण आहोत, तर प्रियांनो त्या काळामध्ये जर तुमच्यावरती प्रसंग कुठलाही आला आणि त्या प्रसंगामधून प्रियांनो जात असताना तुम्ही परमेश्वराचा जर धावा केला, तर तो म्हणते मी त्याला सोडवील, अशा रीतीने सोडवील की प्रशस्त स्थळी त्याला उभं करील की बाकी सगळे खाली कदाचित नाश पावले जातील. जुन्या काळामध्ये प्रियांनो, नवीन कराराच्या काळामध्ये एक असा बादशाह होता, ग्रीक बादशाह होता प्रियांनो, की त्याचं नाव डायक्लोशियन काहीतरी होतं. डायक्लोशियन नावाचा व्यक्ती होता, हा बादशाह होता. आणि त्याने एक दगडाचा स्तंभ तयार केला आणि त्या स्तंभावरती त्याने काय लिहिलं माहिती आहे का? त्याने लिहिलं, ख्रिस्ती लोकांचं नाव या पृथ्वीतलावरून तो मिटवणं, त्या स्मरणार्थ हा स्तंभ आहे. नवीन करारामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळात हा जो बादशाह होता त्याने एक दगडाचा स्तंभ तयार केला आणि त्याच्यावर लिहिलं, ख्रिस्ती लोकांचं नाव पृथ्वीतलावरून तो नामशेष केल्याबद्दल किंवा त्याच्या स्मरणार्थ हा स्तंभ त्याने तयार केलेला. आज जर तो बादशाह ते दगडावरची स्वतःच जो दगड त्याने तयार केला ते वाचून कदाचित त्याला लाज वाटेल, नाही का? कारण आता 2021 वर्ष आलेले आहेत आणि ख्रिस्ती लोकांचं नाव कोणी मिटू शकलं नाही. परंतु दरवेळेला प्रत्येक प्रियांनो भूतलावरती जे राजे महाराजे होऊन गेले त्या सगळ्यांनी ख्रिस्ती लोकांचा छळ केला, त्यांना त्रास दिला, अशा उद्देशाने की संपूर्ण नामशेष करून टाकावं यांना. परंतु देवाने मात्र दरवेळेला त्या लोकांना प्रशस्त स्थळी नेऊन ठेवलेलं आहे. ही किती प्रियांनो अद्भुत गोष्ट आहे या भूतलावर. आज ज्या इस्रायल देशाबद्दल प्रियांनो आपण म्हणत आहोत, त्या इस्रायल देशाची प्रियांनो संपूर्ण इतिहास आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचत आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या इस्रायल देशाच्या अवतीभोवती 7 महाराष्ट्र असे आहेत किंवा महान देश असे आहेत की ते सगळे मुसलमान आहेत. आणि ते नेहमी या प्रयत्नामध्ये असतात की काही करून ह्या इस्रायल देशाला जगाच्या नकाशावरून घालून टाकायचं. फार वर्षांपासून प्रियांनो त्यांचे प्रयत्न आहेत. परंतु जितका ते प्रयत्न करतात तितकाच प्रियांनो त्यांचाच सर्वनाश होत चाललेला आहे. पण इस्रायल देश हा प्रशस्त स्थळी प्रियांनो आहे.
त्यांच्यामध्ये काही छोट्याशा लढाया प्रियानो सीमेवरती होत असतील पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये, पण संपूर्ण रीतीने त्या लोकांना शांती मात्र देवाने दिलेली आहे. जरी ते यहुदी आहेत, जरी त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला अजून स्वीकारलेलं नाही. मला सांगायचा मुद्दा आहे की परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना किंवा त्याचं भय धरणाऱ्या लोकांना देव नेहमी प्रशस्त स्थळी, खडकावर, उंच ठिकाणी प्रियानो घेऊन जातो की जिथे बाकीचे लोक तुम्हाला काही करू शकत नाही. तुमच्या अडचणींच्या वेळेला, तुमच्या संकटाच्या वेळेला देव तुम्हाला सहाय्य करणार आहे. मार्टिन लुथर त्याच रीतीने प्रियानो, ज्यांनी प्रोटेस्टंट प्रियानो हा आपला पंथ सुरू केलेला आहे, किंवा प्रियानो त्याच रीतीने जॉन विक्लिफ की ज्यांनी बायबलचं भाषांतर इंग्लिशमध्ये केलेलं आहे. अशा लोकांना हे जे स्तोत्र आहे त्यांच्या अडचणींच्या काळांमध्येच प्रियानो त्यांना खरं तर धैर्य देणारा होतं. आपल्याला माहिती आहे मार्टिन लुथर यांच्यावरती देखील प्रियानो किती भयंकर असा प्रसंग होता की त्यांनी जर या रोमन कॅथलिक धर्म पुढाऱ्यांसमोर त्यांचं मत व्यवस्थित जर मांडलं नसतं किंवा मांडू शकले नसते तर त्यांचं मुंडकं उडवण्यात येणार होतं. म्हणजे काय की फक्त पाळकालाच किंवा फादरलाच अधिकार आहे बायबल वाचायचा, फक्त तेच उपदेश करू शकतात. आणि अशी वेगवेगळी प्रियानो मी म्हटलं तुम्हाला, मार्टिन लुथर यांनी जे 95 थिसिस लिहिलेले आहेत, त्या थिसिसबद्दल प्रियानो रोमन कॅथलिक काही करू शकले नाही. आणि त्या प्रसंगामधून जात असताना मार्टिन लुथर यांना स्तोत्र संहिता 118 यामधून भयंकर धीर मिळाला. आणि त्यांच्या प्रियानो त्या साक्षीमधून प्रियानो ते लिहिलेलं आहे की प्रत्येक वचन ते म्हणत आहे की मला एक प्रेरणा मिळत होती, मला देवासाठी कार्य करायचं आहे म्हणून. आणि 5वं वचन प्रियानो आपण तेच वाचत आहोत की अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? परमेश्वर कोणाच्या पक्षाचा आहे? कोणाचा पक्ष आहे? माझ्या पक्षाचा आहे. तुमचा आणि माझा पक्ष आहे का काही? आपण पक्ष म्हटलं की काय म्हणतो? राजकीय पक्ष विचारत येत नाही का? पण पक्ष म्हणत असताना इथं काय येतंय? परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे म्हणजे काय? माझ्या बाजूचा आहे. मी जे काही त्या ठिकाणी जीवन जगत आहे ते देवाने पाहिलेलं आहे आणि देवाच्या दृष्टिकोनातून ते खरंच त्याला आवडलेलं आहे, चांगलं आहे. म्हणून देव दुसऱ्यांची बाजू घेणार नाही, पण तो माझी बाजू घेणार आहे, माझ्या पक्षाचा आहे तो म्हणत आहे. किती सुंदर गोष्ट प्रियानो. मगाशी मी जसं म्हटलं तुम्हाला, मार्टिन लुथर, जॉन विक्लिफ यांना प्रियानो बायबल ट्रान्सलेशन केलं, तुम्हाला माहीत आहे. पण किती जणांना माहिती आहे जॉन विक्लिफ यांना काय झालं? त्यांना गावताच्या गंजीमध्ये प्रियानो उभं करून जाळून टाकण्यात आलेलं आहे, मारून टाकण्यात आलेलं आहे. आजूबाजूला प्रियानो गावताची सर्व पेंड्या ठेवल्या आणि आग लावून टाकली. गेला प्राण त्यांचा प्रियानो. परंतु काय प्रियानो, स्तोत्रकर्ता म्हणत आहे, अशा परिस्थितीमध्ये मार्टिन लुथर, जॉन विक्लिफ किंवा प्रियानो अजून दुसरे काही सेवक आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळालं, धैर्य मिळालं. कारण पुढे 6व्या वचनात म्हणत आहे की परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? जास्तीत जास्त जीव घेतील. त्यांच्यासाठी विश्वास इतका भयंकर आहे, ते म्हणतात जास्तीत जास्त जीव घेतील ते माझा. अजून काय करणार आहेत? म्हणजे जीव त्यांच्यासाठी, ख्रिस्तासाठी संपूर्ण समर्पण प्रियानो त्यांनी केलेलं असताना त्या जीवाबद्दल देखील प्रियानो त्यांना काही वाटत नाही. पुढे 7वं वचन काय म्हणते? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. जे द्वेष माझ्या करत आहेत, कदाचित सगळ्यांनाच तशा रीतीने प्रियानो पाहायला मिळणार नाही किंवा मिळाली नसेल, परंतु त्यामधून प्रियानो एक मोठं धैर्य आपल्याला मिळत आहे. आणि 8वें वचन म्हणत आहे की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. किती सुंदर गोष्ट आहे प्रिया.
माणसावरती विसंबून राहू नका. संपूर्ण रीतीने आपली भिस्त देवावरती टाकून स्वस्थ राहावं, हे प्रियानो देव आपल्याला सर्वच सांगत असतो. मॅथ्यू हेनरी नावाचे प्रियानो दुसरे एक चांगले देवाचे सेवक होऊन गेले प्रियानो. ते म्हणतात की ज्या लोकांच्या बाजूने जिवंत देव उभा असेल, त्यांच्या विरोधामध्ये कुठलीही कारवाई तुम्ही करा किंवा त्यांच्या विरोधामध्ये कुठलीही गोष्ट कराल तर ती निष्फळ ठरणार आहे, निरर्थक ठरणार आहे. काय म्हणाले मॅथ्यू हेनरी? ज्या लोकांच्या बाजूने देव जर उभा आहे तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही कुठल्याही कारवाया कराल ते सर्व निष्फळ ठरणार आहे, कारण त्यांच्या बाजूने देव आहे. आणि इंग्लिशमध्ये प्रियानो त्याला आपण नेहमी ऐकत असतो, काय? 1+1=2. 1 आणि 1 2 होतात. काय त्यात विशेष? बेरीज आहे ती, नाही का? पण 1+God=, एक माणूस आणि अधिक त्याच्यामध्ये जर देव केला तर उत्तर काय येणार आहे? विजयी. 1+God=majority=victory. एकच माणूस आहे आणि अख्खं जग सगळीकडे आहे त्याच्या विरोधात, पण त्या एका माणसाच्या बरोबर जर देव उभा आहे तर त्या माणसाचा विजय निश्चित. मग जग कितीही त्याच्या विरोधामध्ये उभं राहिलं तरी चालेल, परंतु एक मनुष्याच्या बाजूने जर देव उभा आहे, पण देव कोणाच्या बाजूने उभा राहील प्रियानो? जो त्याचं भय बाळगणारा आहे, जो त्याच्यावरती विश्वास ठेवणारा आहे, जो त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे वागणारा आहे, अशा लोकांच्याच बाजूने देव नेहमी उभा राहतो. 1+God=majority किंवा विक्ट्री. बाकी जग तुमच्या विरोधामध्ये किती चालू द्यावं, काही हरकत नाही. ते अभिवचन परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे की मी स्वतंत्र आहे, मी मुक्त आहे, माझ्यावरती कोणाचा दबाव चालणार नाही. स्तोत्रकर्त्याच्या काळामध्ये भरपूर अशा गोष्टी घडलेल्या असतील प्रिया, परंतु तरी देखील ते सर्व जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला प्रियानो त्या स्तोत्रामधून नेहमी तुम्हाला मोठं प्रोत्साहन दर दिवशी मिळणार आहे. विशेष प्रियानो आपण वाचूया 2 करिंथ. पाऊल काय म्हणते प्रियानो? तो अशाच अनुभवामधून गेला. 2 करिंथ त्याचा 1 अध्याय आणि 8वं वचन काय म्हणते बघा. करंथीकरास 2 पत्र त्याचा 1 अध्याय आणि 8वं वचन कोणी वाचेल आपल्यासाठी? 2 करंथीकरास 2 पत्र. पुढे फार सुंदर प्रियानो, किती पाऊल त्या अनुभवातून गेलेला आहे आणि त्याचा अनुभव तो करिंथच्या मंडळीला प्रियानो पत्राद्वारे कळवत आहे. तो काय म्हणत आहे? बंधुजनो, आशियात आम्हावरती आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. म्हणजे आशिया खंडामध्ये सुवार्ता प्रसार करत असताना किती भयंकर अशा वातावरणातून किंवा परिस्थितीमधून आम्ही गेलो हे तुम्हाला समजावे म्हणून तो सांगत आहे. काय ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो. आमच्या शक्तीपलीकडे आम्ही दडपले गेलो. म्हणजे त्यांच्यावरती दबाव एवढा होता प्रियानो की स्वतः पाऊल म्हणत आहे, पुढं काय म्हणतो तो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. दडपण.
एका बाजूला प्रियांनो जर आपण पावलाचं जीवन बघितलं तर रोमन राज्य संपूर्ण पृथ्वीवरती त्यावेळेला होतं. सर्व पृथ्वी रोमन लोकांच्या आधिपत्याखाली होती. त्यांचंच राज्य होतं. कुठल्याही देशामध्ये जात नाही, जास्त करून त्या लोकांचं राज्य होतं. आणि त्या रोमन लोकांचा हा नागरिक होता प्रियांनो. म्हणजे मी दरवेळेला प्रियांनो सांगत असताना आजच्या काळामध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर जगामध्ये सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून अमेरिका आहे. आणि त्यांचा नागरिक जर कुठल्याही देशामध्ये जातो तर त्याचं संरक्षण त्या देशाची मोठी जबाबदारी असते, कुठल्या ज्या देशामध्ये तो वावरतो. त्यांचा एक सुद्धा नागरिक असेल, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान मुलगा किंवा मुलगी असू द्या, जिथे कुठे जातील अमेरिका देशाचा तो नागरिक आहे म्हटल्यावरती त्या देशाची संरक्षण यंत्रणा त्याची काळजी घेणार प्रिया, कारण मोठं राष्ट्र आहे ते. अगदी त्याच परिस्थितीमध्ये प्रियानो पाऊलसुद्धा रोमन नागरिकत्व त्याच्याकडे असल्यामुळे तो काही करू शकत होता, परंतु त्यांनी तसा विपर्यास केला नाही. पण तरी एवढं सगळं त्याच्याकडे सामर्थ्य असताना देखील तो काय म्हणत आहे की आमच्यावरती एवढं भयंकर दडपण होतं की तो म्हणत आहे आम्ही जगतो का मरतो असे आम्हाला झाले होते. आणि 9 वचन, फार तर काय आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही मरणारच आता. सुवार्तेच्या कार्यासाठी एवढं समर्पण त्यांनी केलं होतं, वेगवेगळ्या रीतीने दडपण त्याच्यावरती आणलं होतं, पण तरी देखील तो काय म्हणत आहे, आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा म्हणून हे झाले आहे. मृतांमध्ये प्रियानो सजीव करणारा म्हणजे पुनरुत्थान प्रभू श्री ख्रिस्ताचं झालेलं आहे, ते परमेश्वराने केलेलं आहे. ज्या परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताला मृतावस्थेमधून जिवंत केलेलं आहे 3ऱ्या दिवशी, त्या देवावरती तो म्हणत मी विश्वास ठेवला किंवा वाढला आहे आमचा विश्वास, किंवा तो विश्वास वाढवण्यासाठी देवाने हे करायला लावला आम्हाला, किंवा या प्रसंगामधून आम्ही मुद्दामून गेलो की आम्हाला देवावरती अधिक विश्वास ठेवावा. पाऊलसुद्धा स्वतंत्र होता प्रियानो. त्याने तो अनुभव घेतलेला आहे. ख्रिस्तामध्ये किती स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. पण जगातले लोक प्रियानो ज्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा जे स्वतंत्र रीतीने मुक्त व्यवहार करतात त्यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. मला सुद्धा चांगल्या रीतीने माहिती प्रियानो, ज्या वेळेला मी अलाहाबाद या ठिकाणी शिकण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला खूप मोठा आनंद झाला होता किंवा बरं वाटत होतं की आपण देवाचं वचन शिकण्यासाठी अलाहाबादमध्ये आलेलो आहोत. आणि तिथे मग ज्या रीतीने आमची बॅचचे मुलं वागत होते, फ्रेशर्स होतो आम्ही, नवीनच होतो सगळे, तर आमच्याकडे ते सिनियर लोक जे आहेत 4थ्या वर्षातले मुलं आमच्याकडे बघायचे आणि म्हणायचे बहुत फुदक राहा येतो. हिंदीमध्ये म्हणायचे बहुत फुदक राहा येतो, म्हणजे काय खूप उड्या मारणार आहेत लोक हे. कारण त्यांच्यावरती काय झालं होतं, अभ्यासाचा इतका दबाव झाला होता. आणि आमच्यावरती दबाव नव्हता, उलट आम्हाला आनंद वाटत होता. कारण त्यामध्ये काही सिनियर असे होते की कुणीतरी बाबा नोकरी देणार आहे आपल्याला चर्चमध्ये म्हणून शिकायला आलं होतं, कोणाची तरी तिथं पोस्ट रिकामी आहे म्हणून ते आले होते. पण आम्ही जे होतो की आम्ही उत्सुकतेने आलो होतो की नाही देवाचं वचन शिकायचं आहे. आम्हाला काहीच माहीत नव्हतं आम्ही पुढे जाऊन काय करणार आहे, कुठं सेवा करणार आहे, पण आम्हाला देवाची सेवा करायची आणि म्हणून सेवा करण्यासाठी आम्हाला मात्र शिक्षण चांगलं घ्यायचं म्हणून या आनंदामध्ये आम्ही आलो होतो. आमच्यावरती दबाव नव्हता. अशा रीतीने प्रेरणा आम्ही आनंदाने देवाचं वचन दरवर्षी शिकत गेलो आणि शेवटच्या वर्षापर्यंत आम्ही इतरांना देखील प्रोत्साहन देत गेलो. कधी कधी जगामध्ये ख्रिस्ती जीवन जगत असताना काही लोकांना ते पाहवत नाही, अरे हे मुठभरच लोक आहेत, पण तरी किती तोऱ्यामध्ये वागत असतात, किती याच्यामध्ये राहत असतात, असं कदाचित आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बाकीच्या समाजाच्या लोकांचा असेल. ते आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. प्रियानो, ख्रिस्ती जिथं म्हटलं प्रियानो त्या ठिकाणी कुठंतरी दबावाला सामोरं जावं लागणार, हे नेहमीच आपल्या देशामध्ये प्रियानो घडलेली गोष्ट आहे.
पण पौल ह्या भागामधून म्हणत आहे की आम्ही तर मरणारच असं आम्हाला वाटलं होतं, पण देवाने मात्र आम्हाला उच्च स्थळी, प्रशस्त स्थळी आम्हाला तो घेऊन गेलेला आहे. आम्हाला त्याने सहाय्य केलेलं आहे. पुढे प्रियांनो आपण 4 अध्याय आणि 8वं वचन त्याच्यामध्ये वाचूया. त्याच शास्त्र भागामध्ये 2 करिंथ त्याचा 4था अध्याय आणि 8वं वचन काय वाचत म्हणते बघा. येस, पुढे. फार सुंदर प्रियांनो वचन काय सांगत आहे 8वं वचन. आम्हावर चोहोनकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. संकट भरपूर आली पण कोंडमारा म्हणजे काय? गुदमरून गेल्यासारख्या गोष्टी नाही झाल्या. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. वेगवेगळे घोटाळ्यात पडलं म्हणजे काय? समजेना निर्णय काय घ्यावा, असं करावं का तसं करावं, काय करावं काहीच समजत नव्हतं. पण तो काय म्हणत आहे, आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आमच्या मागे लोक धावले, जीव घेण्यासाठी धावले, पण आम्ही परित्याग, आम्हाला सपशेल ते हरू शकले नाही, पाडू शकले नाही. आणि आम्ही खाली पडलो तरी आमचा नाश झाला नाही. याचा अर्थ काय होतो प्रियांनो? आम्ही ख्रिस्तामध्ये मुक्त किंवा स्वतंत्र आहोत. देवाने अभिवचन दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आमच्यावरती संकट येणार नाही. याचा अर्थ असा नाही की आमचा कोंडमारा होणार नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही घोटाळ्यात पडणार नाही. याचा अर्थ असा नाही की आमच्या मागे कोणी लागणार नाही, पाठलाग होणार नाही. होय, या सगळ्या गोष्टी होतील, पण तरी देखील त्यामधून परमेश्वर आम्हाला प्रशस्त स्थळी घेऊन जाईल. हे अभिवचन त्याने दिलेले. ख्रिस्ती जीवन म्हणजे प्रियांनो फुलांचा बिछाना नाहीये, परंतु ख्रिस्ती जीवन म्हणजे काट्यांचा बिछाना आहे. फुलांचा रस्ता नाही, काट्यांचा बिछाना आहे तो. पण त्या बिछाण्यावरती झोपण्यास देखील देव शक्ती देईल, देव शक्ती देणार आहे. ते अभिवचन प्रियांनो तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणत आहोत, देवाचं आश्वासन आहे की आपण स्वतंत्र आहोत, मुक्त आहोत, पण तरी देखील आपण प्रशस्त स्थळी असणार आहोत. बाकीच्या लोकांना कदाचित त्या स्थळाला मिळणार नाही. पुढे आपण प्रियांनो योहान कृष्ण वर्तमान 8वा अध्याय आणि 36 वचन वाचूया. योहान कृष्ण वर्तमान 8वा अध्याय, कोणी वाचेल? 36 वचन. योहान 8:36 काय म्हटले? फार सुंदर. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरोखर बंधमुक्त व्हाल. इफ द सन हॅव सेट यू फ्री. कोण तुम्हाला फ्री करणार आहे? बंधमुक्त कोण करणार आहे? फक्त पुत्र, दुसरं कोणी नाही. बाकी सगळे लोक कदाचित तुम्हाला बंधनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. मनुष्य जो आहे, मग तो प्रियांनो कदाचित आपला मित्र असू द्या, नातेवाईक असू द्या, घरातले असू द्या, माणसं जर म्हटली तर प्रियांनो कदाचित ते तुम्हाला कुठल्या तरी बंधनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. परंतु पुत्र जो आहे, ख्रिस्त जो आहे, तो म्हणत आहे, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरे खुरे बंधमुक्त व्हाल. ज्या वेळेला परमेश्वराकडून, प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्रियांनो ज्या वेळेला तुम्ही मुक्त होता, म्हणजे तो तुम्हाला मुक्त करणार आहे, तर खरोखर तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही कुठल्याही जगातल्या बंधनामध्ये अडकलेले नसणार. फक्त ख्रिस्तच तुम्हाला बंधमुक्त करू शकतो. आपण स्वतःचा विचार जरी केला प्रियांनो, तर स्वतःलाच बंधमुक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय? आपण पापामध्ये स्वतःला गुरफटून घेत असतो.
आपले निर्णय म्हणा किंवा आपलं बोलणं म्हणा, आपलं चालणं म्हणा, आपले विचार करणं हे जर वाईट असेल तर स्वतःलाच आपण साखळदंडांनी बांधून घेत आहोत. इतर काही लोक आपल्यावरती साखळदंडांचा उपयोग करून बांधतील हा वेगळा भाग लक्षात घ्यायचा आहे. मनुष्य स्वतःला प्रियानो बांधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पाप ज्या वेळेला मनुष्य करतो त्यावेळेला तो स्वतःलाच बांधून घेत असतो. आणि स्वतःला जर बांधून घेतलेला व्यक्ती जर असा असेल तर त्याला प्रियानो फक्त ख्रिस्त सोडू शकतो, दुसरं कोणी सोडू शकत नाही. तुमची बायको नाही, तुमचा नवरा नाही, तुमची मुलं नाही, तुमच्या मुली नाही, तुमचे आई वडील नाही, कोणी नाही, कारण तुम्ही स्वतःलाच बांधून घेतलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला मनुष्य पाप करतो त्यावेळेला प्रियानो तो स्वतःभोवती मोठे साखळदंड बांधून घेतो. आणि जोपर्यंत तुम्हाला स्वतःला वाटत नाहीये की मी ह्याच्यातून सुटावं, तर त्यावेळेला ते नुसतं वाटून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण तुमचं मन परिवर्तन करण्याचं काम ख्रिस्त करू शकतो आणि तोच तुम्हाला सोडू शकतो. प्रियानो, तुम्ही स्वतःला देखील प्रियानो बंधमुक्त करू शकत नाही. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे प्रियानो, 34 वचन बघा परत एकदा, आपण 34 पासून वाचूया. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा काय आहे? तो पापाचा दास झालेला आहे. कोणीही कुठलंही पाप करतो तो त्याचा गुलाम झालेला आहे. ही इज अ स्लेव. आणि गुलाम म्हणजे काय, दास म्हणजे काय प्रियानो? जे काही धनी सांगेल, जे काही प्रियानो त्याचा मालक सांगेल ते तो करणारच. आणि पापाचा मालक कोण आहे? शैतान. शैतान काय करतो? तुम्हाला एखादं छोटंसं चॉकलेट देतो प्रियानो पापाचं, आणि मग हळूहळू तो म्हणतो, हे बघ हे किती चांगलं आहे. आणि तुम्ही जर चाखलं ते तर तुम्हाला आवडणार, आणि आवडल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की नाही, ते अजून चॉकलेट खावं आपण. आता थोडं चॉकलेट नाही, आता थोडंसं मोठं पाहिजे, अजून मोठं पाहिजे, अजून मोठं पाहिजे. असं करून प्रियानो शैतानाने छोटीची सुरुवात केलेली असते. आपण त्याचे दास होऊन जातो आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण सर्व काही करत असतो. येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. दास जो आहे प्रियानो तो सर्वदा घरात नाही राहत, पण पुत्र मात्र राहत असतो. आपल्या अंतःकरणामध्ये प्रियानो खास करून आपल्याला लक्ष द्यायचं आहे की पुत्र जो आहे तोच बंधनमुक्त करणार आहे, दुसरं कोणी नाही. शैतान प्रियानो मी तुम्हाला म्हटलं, तो मोहामध्ये अजून अडकवत जातो, तो मोह दाखवत राहतो. पण ख्रिस्त जो आहे, पुत्र जो आहे, तो बंधनमुक्त करेल. आणि तो ज्या वेळेला प्रियानो बंधनमुक्त करेल त्यावेळेला तुम्ही खरोखर बंधमुक्त व्हाल. म्हणजे काय? कधी कधी डॉक्टर लोक म्हणतात नाही का, हे औषध घ्या तुम्हाला एकदम बरं वाटेल. अरे त्याने बरं वाटेल, पण त्या औषधाचे कधी कधी दुसरे साईड इफेक्ट पण असतात. त्याचं काय? मग ते म्हणतात हो त्या औषधासाठी पण एक दुसरं औषध आहे, मग हे औषध तुम्ही घ्या. मग ठीक आहे, ह्या औषधाने घेतलं पण तिसरं काहीतरी साईड इफेक्ट होतंय. म्हणजे काय? एखादी गोष्ट बरी वाटावी म्हणून प्रियांना औषध घेतलं जातं, परंतु त्या औषधामुळे दुसरे काही साईड इफेक्ट होतात. त्याचं काय? प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला प्रियानो तुम्हाला स्वतंत्र करेल त्याचे साईड इफेक्ट कुठंच राहणार नाही. तो खरोखर तुम्हाला बंधनमुक्त करून टाकणार आहे. ते कुठल्याही दुसऱ्या बंधनाविषयी तुम्हाला विचारही येणार नाहीत. अशा रीतीचं स्वातंत्र्य प्रियानो तो देणार आहे. हे अभिवचन प्रियानो त्याने आपल्याला दिले, हे अभिवचन त्याने दिलेलं आहे. खरोखर तो म्हणत आहे. आणि म्हणून आपण काय वाचलेलं आहे? 36 वचन, पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करेल तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. खरेखुरे. तुम्हाला आणि मला या जीवनामध्ये प्रियानो हे जीवन जगत असताना पापाला सामोरं जावं लागणार आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की दरवेळेला पाप आमच्या समोर असतं म्हणून आम्ही त्या पापाच्या मोहामध्ये अडकायलाच पाहिजे. नाही.
जर ख्रिस्ताचं प्रेम आणि ख्रिस्तावरचा विश्वास आपल्यामध्ये आहे तर प्रियानो आपण त्याच्या सैतानाच्या गोष्टींमध्ये वाढत कधीच जाणार नाही. रोमकरासपत्र जर आपण काढलं त्याचा 8वा अध्याय आणि दुसरं वचन काय म्हणतं बघा. रोमकरासपत्र त्याचा 8वा अध्याय आणि दुसरं वचन. रोमकरासपत्र 8वा अध्याय दुसरं वचन कोणी वाचेल? फार सुंदर प्रियानो काय म्हणत आहे? ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला काय केलेलं आहे? पाप व मरण याच्या नियमापासून मुक्त केलेलं आहे. पाप आणि मरणाचा जो नियम आहे त्याच्यापासून प्रियानो मुक्त झालेला आहात. तुम्हाला मरण नाही आता, कारण तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. आणि मी नेहमी सांगत असतो प्रियानो की आज जर प्रभू येशू ख्रिस्त आला आत्ता आणि तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून क्षमा मागून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात, तर या क्षणालाच आपण सर्वजण परमेश्वराच्या बरोबर जाणार आहोत. या क्षणाला आपण. कालांतराने जर प्रभू येशू ख्रिस्त येणार असेल, येत्या दिवसांमध्ये आणखीन काही दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त जर येणार असेल आणि तोपर्यंत तुमचं आणि माझं जीवन प्रियांनो कदाचित संपलं जाईल, पण शेवटपर्यंत जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत पाप विरहित जीवन जर जगत आहात, परमेश्वरावरती विश्वास कायम ठेवणारे आहात, तर प्रियांनो ज्या वेळेला तो येईल त्यावेळेला तो आपल्याला घेऊन जाणार आहे. परंतु जे पापामध्ये गुरफटलेले आहेत त्यांना मात्र इथलं मरण सोसावंच लागणार. न्यायाच्या दिवशी देव न्याय म्हणून प्रियांनो ज्या वेळेला करेल प्रत्येकाला, त्यावेळेला तो प्रियांनो आपल्याला नरकामध्ये ढकलणार. ते दुसरं मरण आहे. हे पहिलं मरण आणि ते दुसरं मरण आहे. पौल इथं ते म्हणत आहे, ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केलेलं आहे. ते जे मरण आहे, न्यायाचं मरण, त्याच्यापासून तुम्ही मुक्त व्हाल. कधी? जर या ठिकाणी शेवटपर्यंत भूतलावरचं जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारे पाप किंवा दोषामध्ये तुम्ही अडकलेले नाही. मुक्त आहात तुम्ही. यू आर फ्री. आपण ते प्रियानो मुद्दा बघत आहोत. मी मुक्त आहे किंवा स्वतंत्र आहे याचा अर्थ मी काही करू शकतो असं नाही, परंतु देवाच्या नियमाप्रमाणे मला चालायला पाहिजे. भारत स्वतंत्र झालाय म्हणून मी काही करू शकतो असं जर त्यावेळेच्या लोकांनी म्हटलं असतं, अहो भारत स्वतंत्र झालेला आहे. स्वतंत्र झाला बाबा म्हणून काय रस्त्यामध्ये कोणी खड्डे खादायला सुरुवात करेल का? रस्त्याच्या मध्येवत खड्डे करायला मी स्वतंत्र आहे आता, माझ्यावर ब्रिटिशांचं राज्य नाही असं जर म्हणून कोणी खोदायला सुरुवात केलं, कोणाच्या घरामध्ये जाऊन घुसला तो, मी स्वतंत्र आहे आता, कोणाच्या घरामध्ये घुसतोय तो, असं जमणार आहे का? नाही. स्वतंत्र आहे परंतु तरी कुठल्या तरी नियमामध्ये तुला बसून चालायचं आहे. रोड मोकळा आहे, मग मी माझी गाडी, बाईक किंवा कार कशी मी धावू शकतो का? नाही. मला नियमाप्रमाणे चालायचं आहे, कारण मागून किंवा समोरून कोण कधी येईल मला सांगता येत नाही. त्यावेळेला अपघात होऊ शकतो. अरे मी स्वतंत्र आहे म्हणून मी कसं नाही जीवन जगू शकत? अगदी तीच गोष्ट आहे. मी ख्रिस्तामध्ये स्वतंत्र आहे, मुक्त आहे, याचा अर्थ मी काही करू शकतो असं नाही, पण ख्रिस्ताचं नियम दिलेला आहे प्रियानो, त्या नियमाप्रमाणे जर आपण वागलो तर चांगले आशीर्वादित जीवन, पवित्र जीवन जगायला प्रियानो आपल्याला देव सहाय्य करणार आहे. काही लोक या स्वातंत्र्याचा अधिकार किंवा समज जी आहे ती वेगळ्या अर्थाने घेत असतात प्रियानो. एक शेवटची काही 2 वचनं प्रियानो आपण वाचूया आणि त्यानंतर थांबूया. गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन काय म्हणतं बघा. गलतीकरासपत्र त्याचा 5वा अध्याय आणि पहिलं वचन काय म्हणतंय. गलतीकरासपत्र 5वा अध्याय पहिलं वचन वाचेल कुणी?
येस, या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे. कोणत्या स्वातंत्र्याकरता? की मी आता पापापासून दूर झालेलो आहे, मी स्वतंत्र आहे, पाप माझ्यावर राज्य करू शकत नाही, त्याचं कुठलंही साखळदंड माझ्या हाताला, पायाला, डोक्याला, डोळ्याला कुठं नाही आहे. याचा अर्थ मी काही करतो माझ्या अवयवांनी असं नाही, परंतु तू आता स्वतंत्र आहेस तर पवित्रतेच्या मार्गामध्ये चाल. काय म्हणत आहे पाऊल गलतीच्या मंडळीला? या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे. म्हणजे आज जे आपण जीवन जगत आहोत, पापविरहित जीवन, हे टिकून ठेवायचे प्रियानो. त्याबद्दल तो म्हणत आहे मुक्त केलेले आहे, म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नको. पुन्हा सापडू नको गुलामगिरीमध्ये. तू स्वतंत्र झालेला आहेस. आता असं काही करू नकोस की त्याच्यामुळे पुन्हा एकदा तू पापाचा गुलाम होशील. जामीन शब्द काय असतो? जामीन शब्द ऐकला ना तुम्ही? जामीन काय असतो? काहीतरी गुन्ह्याखाली एखादा गुन्हा घडला आहे आणि त्या गुन्ह्याखाली पोलिसांनी धरलं त्या माणसाला, त्याला जेलमध्ये टाकलं. कोर्टात निकाल लागला नाही, काय नाही, पण त्यांनी गुन्हा केला. कोर्टामध्ये जाऊन ते आता सिद्ध होईल किंवा नाही होईल. पण ज्या वेळेला तो मनुष्य कैदेमध्ये जातो त्यावेळेला दुसरा कोणतरी एक माणूस येतो आणि तो म्हणतो मी जामीन द्यायला तयार आहे या माणसाचं. म्हणजे काय जामीन देणं? म्हणजे काय? तो आता ज्या कृतीमध्ये अडकलेला आहे अशा प्रकारची कृती पुन्हा घडणार नाही याचं मी काय करतो? आश्वासन देतो किंवा काळजी घेतो की बाबा हा तसं परत करणार नाही, याला आता तुम्ही जेलमधून सोडा. केस चालेल कोर्टामध्ये ती नंतर, आता सध्या तरी जेलमधून सोडा. जामीन त्याला म्हणतो आपण, जामीन दिलाय त्याला. किंवा मी त्याला जामीन राहिलेलो आहे. बँकेमध्ये सुद्धा काही वेळेला कर्ज काढताना कोण जामीन आहे म्हटलं जातं नाही का तिथं? बाबा तू एवढं लाख कर्ज घेतलेलं आहे, पण काय गॅरंटी? इंग्लिशमध्ये त्याला गॅरंटी म्हणतो आपण. मग तो म्हणतो हा मनुष्य आहे, याचं पण या बँकेमध्ये अकाउंट आहे, मी 50,000चं कर्ज घेतले, पण ह्या माणसाकडे कदाचित 2 लाखाचे पैसे आहेत त्याच्या अकाउंटला. मी जर नाही फेडू शकलो तर हा माणूस काय करेल? हा माणूस देणार नाही, पण बँक काय म्हणतं? मी तुझ्याकडून घेईल बाबा काढून. याने जर दिले नाही तर बँक काय म्हणतं? तुझ्याकडून मी 50,000 आमचे काढून घेऊ. हा मनुष्य काय झाला? या माणसासाठी जामीन झालेला आहे. अगदी त्याच रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो तुमच्यासाठी, माझ्यासाठी वधस्तंभावरती आपला प्राण दिला, आपल्याला मुक्त केलेला आहे, स्वतंत्र केलेला आहे, जामीन दिलेला आहे प्रियानो त्याने. आणि म्हणून आपल्याला आता ते स्वातंत्र्य मिळालेलं आहे. जेलमधून तो बाहेर आलेला आहे. जामीन मिळाल्यानंतर त्याने व्यवस्थित राहावं त्या माणसाने. जर चोरीच्या गुन्ह्याखाली त्याला जेलमध्ये जावं लागलं तर बाहेर येऊन त्यांनी चोरी करू नये किंवा तशा प्रकारचं दुसरा कुठलाच गुन्हा करू नये. त्याने चांगलं सरळ जीवन जगावं. कधी कधी असं वाटतं की खुनाच्या गुन्ह्याखाली एखाद्याला आत पाठवलेलं आहे, पण तो खून अजून सिद्ध झालेला नाही आहे. एखादा मनुष्य त्याच्यासाठी जामीन देतो आणि त्याला बाहेर आणतो. जामीन देतो म्हणजे काय? बाबा तो परत एकदा तशा गुन्ह्यामध्ये सापडणार नाही, केस तर चालेल पुढं, पण बाहेर आल्यानंतर हा मनुष्य म्हणतो ठीक आहे, मी खुनाच्या गुन्ह्याखाली आत गेलो होतो, पण चोरी करायला काय हरकत नाही ना. मी तो खून केला होता म्हणून आत गेलो, पण चोरी खाली कुठं आत गेलो होतो, मग मी जाऊन चोरी करतो आता. असं जर म्हटलं तर काय होईल? तो सुद्धा काय झालेला आहे? एक प्रकारचा दुसरा गुन्हा झालेला आहे. त्याच्यासाठी दुसरी केस लागणार आहे. खुनाच्या संदर्भात पहिली केस, चोरीच्या संदर्भात दुसरी केस. लक्षात घ्या, पाप अगदी तसंच आहे. ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला त्या बंधनातून सोडवलेलं आहे. भूतलावरती जीवन जगत आहोत, परंतु प्रियानो पापामध्ये दास्य आपण होतो. आता मात्र तो म्हणत आहे की नाही, मी ख्रिस्ताने रक्त सांडलं वधस्तंभावर. तो म्हणत आहे तू स्वतंत्र आहेस, तू चांगलं जीवन जग, आता पवित्र जीवनाच्या मार्गामध्ये लाग. त्याने तसं वाटचाल चाललेला पाहिजे.
त्याने कशी वाटचाल चालावी हे पवित्र शास्त्र मग त्याला शिकवत असतं. त्याने वाचावं आणि त्याप्रमाणे चालावं. होय, मी अडकलो होतो बाबा, पण आता त्याच्यातून शिकलो, मी परत एकदा जाणार नाही. ते जे नंतर जीवन त्याचं जगणार आहे ते स्वातंत्र्य टिकून राहा किंवा टिकून ठेवा असं पाऊल म्हणत आहे गलतीच्या मंडळीला 5वा अध्याय. या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आणि म्हणून त्यात टिकून राहा. त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. दुसरं कुठलंही पाप त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त असं कोणतंही पाप करूच नका. टिकून ठेवा ती पवित्रता. आता तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. ही गोष्ट प्रियांना आपल्याला आजच्या या मुद्द्यामधून पाहत आहोत आपण, की मी मुक्त आहे किंवा स्वतंत्र आहे. याचा अर्थ काय? ते स्वातंत्र्य मला टिकून ठेवायचं आहे. एक शेवटचं उदाहरण प्रियांना आपण वाचूया. वचन मार्क ऋषवर्तमान 10वा अध्याय आणि 45 वचन. मार्क ऋषवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि 45 वचन. कोणाला मिळालं तर वाचा कृपा करून. मार्क 10वा अध्याय 45. फार सुंदर. महत्त्वाचं काय प्रियांनो? 45 वचनामध्ये महत्त्वाचं काय आहे आजच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये? येस, सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आलेला आहे. आपला जीव, ख्रिस्ताने आपला जीव तुम्हाला आणि मला मुक्त करण्यासाठी खंडणी म्हणून अर्पण करायला आलं. खंडणी घेतली जाते प्रियांनो, खंडणी घेतली जाते. इथं हा खंडणी अर्पण करायला आलाय. स्वतःच खंडणी म्हणून आहे, पण तो द्यायला आलेला आहे स्वतः. त्याच्याकडून कोणी मागितली नाही, घेचून घेतली नाही प्रियांनो, स्वतःहून तो आलेला आहे. आणि म्हणून हे वचन फार महत्त्वाचं. मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आलेला आहे. त्याने स्वतःहून अर्पण केलेलं आहे. स्वतःहून आपला प्राण दिलाय, आपलं रक्त दिलेलं आहे, कारण आपण मुक्त व्हावं. सुरुवातीला मी जे उदाहरण सांगितलं प्रियांनो, की बागेमध्ये पाणी टाकताना प्रियांनो भरपूर मुंग्या, किडे बाहेर येतात. मनुष्या नात्याने मी त्या किड्या मुंग्यांकडे जास्त लक्ष देणार नाही, कारण अशी असंख्य आहेत. माझं काम आहे मला फक्त झाडांना पाणी घालायचं. अशाच रीतीने प्रियांनो, जर परमेश्वराने स्वर्गातून या भूतलावरती जर पाहिलं तर त्याच्या इच्छेप्रमाणे तो वागायला स्वतंत्र आहे. तुम्ही आणि मी त्या किड्यांसारखे, त्या मुंग्यांसारखे प्रियांनो आपण दिसत असतो, परंतु कदाचित माणूस या नात्याने आपण कधीच त्या मुंग्यांकडे पाहणार नाही, त्या किड्यांकडे पाहणार नाही. पण परमेश्वराने प्रियांनो प्रत्येक मनुष्याला त्या किड्यांसारखं प्रियांनो पाहत असताना देखील तो त्यांना वाचवतोय प्रियांनो. त्या मुंग्या असू द्या, त्या किड्या असू द्या, तो म्हणते नाही, त्यांना वाचवलं पाहिजे. अशा रीतीचं प्रेम त्यांनी प्रियांनो आपल्यावरती केलेलं आहे आणि प्रियांनो ख्रिस्ताला या जगात पाठवले. आज विचार करा, तुम्ही आणि मी देवासमोर आपण कोण नाही. माझं अजून पुढचे मुद्दे आहेत प्रियांनो, अजून एक 5 मुद्दे आहेत, याच 5 वचन आहेत या मुद्द्याखाली. पुढचे फार मोठे आहेत प्रियांनो वचनं, आणि ती समजून घ्यायला पण आपल्याला वेळ लागणार आहे, की त्यामधून आपल्याला समजून येईल प्रियांनो की ख्रिस्त आपल्यासाठी काय आहे. त्याच्याबरोबर आपण जिवंत केलेले गेलेले आहोत. नुसतंच त्यांनी प्रियांनो आपल्याला त्या पापाच्या दास्यगृहातून नाही वाचवलेलं, पण शिक्षेपासून देखील वाचवलेले प्रियांनो. ती शिक्षा देखील आपल्याला प्रियांनो त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता जसं म्हणतो, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. सर्वदाच
देव आपल्यावरती किती प्रेम करतो प्रिय. त्या परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताला या जगात तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवले की आपण खरं तर वाहून गेलो असतो, आपण नरकामध्ये सहज गेलो असतो प्रिय त्याच्या क्रोधासमोर, पण तरी तो म्हणत आहे की नाही नाही थांबा, मी तुम्हाला वाचवतो. प्रभू श्री ख्रिस्ताला जगात पाठवलं. आज तो मुद्दा प्रियांना आपण बघत आहोत सारखा. त्याने आश्वासन दिलेलं आहे, यापर्यंतच्या पिढीसाठी नाही, इथून पुढच्या पिढीसाठी देखील प्रियांनो त्याने आश्वासन दिलेलं आहे. ही वेगवेगळी 7 आश्वासनापैकी हे एक आश्वासन आहे प्रियांनो की मी मुक्त किंवा स्वतंत्र झालेलो प्रशस्त स्थळी तो आपल्याला घेऊन ठेवणार आहे. हे पण एक आश्वासन आहे. खरेखुर आपण बंधनमुक्त व्हाल प्रियांनो, हे पण एक आश्वासन आहे. आणि मग पुढच्या वेळेला प्रियांनो आपण बघूया की त्याच्याबरोबर आपण जिवंत म्हणजे काय, नक्की कसे झालेलो आहोत. तर ही स्वातंत्र्य आपल्याला टिकून ठेवायचं आहे, ती पवित्रता आपल्याला टिकून ठेवायची आहे. जगातले लोक वेगवेगळे रीतीने मोहपाश आपल्या समोर ठेवतील, सैतान नको त्या गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपण त्यांना म्हणूया की नाही, मी ख्रिस्ताच्या बाजूने आहे, देव माझ्या बाजूने आहे आणि मला कोणी काही करू शकत नाही. प्रार्थना करूया प्रिय. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानत आहोत या वचनांसाठी. तुझं वचन जेवढं प्रभू आम्ही काढून वाचतो तेवढं प्रभू अद्भुत रीतीने त्यामधून आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती होत आहे. आज जे अभिवचन प्रभू तो आम्हाला दिलेले आहे त्यामधून निश्चितच प्रभू सर्व स्त्री पुरुषांना तू सहाय्य केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी प्रभू तुझं वचन ऐकलेलं आहे त्यामधून प्रभू त्यांना खरोखर आध्यात्मिक उन्नती आणि तुझ्यामध्ये जी शांती, जी मुक्तता आणि जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे, जे प्रशस्त स्थळी प्रभू तो आम्हाला नेमून ठेवलेलं आहे, खरोखर प्रभू ह्या सर्व तुझ्या गोष्टींसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला कधी सोडलं नाही, तू कधी आम्हाला टाकलं नाही प्रभू. मनुष्य एक वेळ कदाचित तुला विसरत असतो, परंतु तू मनुष्याला कधी विसरत नाही. हे अभिवचन प्रभू आम्ही सदैव समजून घ्यावं आणि दरवेळेला कुठल्याही समोर मोहपाश असले, जगिकता आली तरी त्याला आम्ही सामोरं जाऊ नये म्हणून प्रभू तू सहाय्य कर. उपस्थित असलेल्या प्रभू समस्त तुझ्या प्रियजनांना, जे मंदिरात आहेत, जे ऑनलाईन आहेत प्रभू, अशा सर्वांवर तुझी दया आणि कृपा असू दे. त्यांना देखील प्रभू तू सर्व परिस्थितीमधून प्रशस्त स्थळी नेमण्यास प्रभू तू सहाय्य कर आणि खरोखर त्यांना स्वतंत्र असं जीवन जगण्यास प्रभू तू सहाय्य कर, की जेणेकरून प्रभू ते पवित्र आणि तुला आवडेल त्याप्रमाणे वचनाच्या आधारे प्रभू ते जीवन जगतील आणि तुझं गौरव ते करतील असं होऊ दे. इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात देत आहोत. ये प्रभू, पुढील आठवडी तुझी इच्छा असेल तर या वचनावरती आणखीन मनन करण्यास आम्हाला तू सहाय्य कर. अन्यथा हा संपूर्ण आठवडा प्रभू आम्ही तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी समस्त प्रियजनांचं शरीर, जीव, आत्मा आणि त्यांच्या मागे असलेलं त्यांचं कुटुंब यांना देखील आम्ही तुझ्या हातात सादर करत येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण उभे राहूया प्रियांनो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आमच्या ऋणी असून सोडल्या तसे तू आमचे ऋणी आम्हास हो. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझं. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. खाली बसूया प्रियांनो. काल, आज, सर्व काय येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलते तरी येशू सारखा.